आता बातमी कोल्हापूरमधून आहे। कोल्हापूर जिल्ह्यात चोरटे आता शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेत, कारण सहकारी पाणी पुरवठा संस्थांच्या ट्रान्सफॉर्मरची चोरी मोठ्या प्रमाणात होतीये। गेल्या 3 महिन्यांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील 20 ते 25 सहकारी पाणी पुरवठा संस्थांचे ट्रान्सफॉर्मर हे चोरीला गेलेत। चोरट्यांनी केवळ शेतकऱ्यांच्या ट्रान्सफॉर्मरवर डोळा ठेवलेला आहे। महावितरणचा एकही ट्रान्सफॉर्मर चोरीला गेलेला नाहीये। धक्कादायक बाब म्हणजे हे चोरटे कोल्हापूर पोलिसांना अद्याप सापडत नाहीयेत। दरम्यान या एका ट्रान्सफॉर्मरची किंमत आहे जवळपास 15 लाख रुपये। त्यामुळे करवीर, शिरोळ, हातकणंगले, पन्हाळा, शाहूवाडी तालुक्यातले शेतकरी हे मेटाकुटीला आले। शेतकऱ्यांचा घात करायचं हे सगळ्यांनीच ठरवलंय की काय असा प्रश्न उपस्थित पडतोय। कारण कोल्हापूर जिल्ह्यातील जे ट्रान्सफॉर्मर आहेत, जे शेतकऱ्यांनी बसवलेले ट्रान्सफॉर्मर हे 30 ते जवळपास 40 ट्रान्सफॉर्मर हे चोरट्यांनी चोरून नेलेले आहेत। जिल्ह्यातली काय परिस्थिती आहे? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जवळपास आता या 3 ते 4 महिन्यामध्ये 30हून अधिक ट्रान्सफॉर्मर चोरीला गेलेले आहेत आणि ह्या ट्रान्सफॉर्मरची किंमत 5 लाखापासून 20 लाखापर्यंत आहे। म्हणजे हे ज्या सहकारी पाणीपुरवठा संस्था आहेत यांची शेतकऱ्यांनी सहकारी तत्वावर यांची स्थापना केलेली आहे आणि स्वखर्चाने या पाणीपुरवठा संस्था स्थापन केलेल्या आहेत। आता महत्वाचं म्हणजे अगोदर वीज बिलामुळे या संस्था अडचणीत आहेत आणि त्यातच ही चोरी, त्यामुळं मोठं या ठिकाणी संकट या शेतकऱ्यांच्या समोर आलेलं आहे। येणाऱ्या काळात उसाला आणि रब्बी पिकाला पाणी देता येईल का नाही अशी शंका या ठिकाणी निर्माण झालेली आहे। हे ट्रान्सफॉर्मर ह्याच्यात कॉपर हे कॉस्टली असते, त्याच्यामुळे त्याच्यातलं कॉपर असणारं ट्रान्सफॉर्मर चोरीला जातात आणि त्याच्यावर पाळत ठेवून वगैरे सगळं त्याच्यावर नियंत्रणाचं हे करून ते ट्रान्सफॉर्मर चोरून नेऊन त्याच्यावर ते कुठं विकलं जातंय किंवा काय, आम्ही सुद्धा शहानिशा करायला लावलोय कुठं चोरीला जातंय किंवा काय जातंय हिचं शहानिशा करून सुद्धा आम्हाला त्याचा थांगपत्ता लागणार झालाय। ट्रान्सफॉर्मर जर वर चढवायचं असेल तर त्याला चेन ब्लॉक किंवा 10-12 लोक लागतात। खरं त्यांचं कसं आहे, परल्या ट्रान्सफॉर्मर आमच्या 64 नट आहेत, ती खोलून त्यातलं फक्त कॉपर काढून घेतात। आता अत्याधुनिक त्यांच्याकडे साहित्य आहे, गॅस कटर हे ते आहे, त्यामुळे ते फक्त कॉपर त्यातलं काढून नेतात। पोलीस यंत्रणांचा कसल्याही प्रकारचा प्रतिसाद आपल्याला मिळालेला नाही। ज्या काही संस्थांचे प्रतिनिधी किंवा स्थानिक शेतकरी गेलेत पोलिसांच्याकडे, त्यांना कोणत्याही प्रकारचा फक्त तक्रार घेतली जाते, पण त्याच्यावर कारवाई काही होत नाही। जिल्हा पोलीस प्रमुखांना पण भेटलो, कलेक्टर ऑफिसला भेटलो, त्यानंतर सोमवारी इरिगेशन फेडरेशन जिल्ह्याच्या संस्थेने एक मोर्चा ठेवलेला, धरणे आंदोलन ठेवलेलं आहे या संदर्भातच। चोरटे आता शेतकऱ्यांच्या जीवावर देखील उठलेत असंच म्हणावं लागेल। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.